कोबी धुवून, आज कोबीची वड्या करते. कोबी धुवून खिसून घेतलाय. त्याच्यामध्ये बेसन पीठ, तांदळाचं 2 चमचे पीठ आणि पांढरे तीळ, लसूण, हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर हे टाकायचंय. आता हे एकत्र मिश्रण करते आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय. त्याच्यामध्ये मीठ, थोडा जिरा टाकते, थोडा जिरा आणि थोडा ओवा. जिरा, ओवा आणि हे मिश्रण आता बारीक करते. आता हे मिश्रण बारीक केलं तर ह्याच्यात हे टाकायचं असं. आणि हे तीळ, परत कोथिंबीर, आणि थोडी हळद टाकायची. थोडं तिखट टाकायचं चवीला. हे चांगलं असं हे करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचा. मिश्रणात तर मीठ आधीच टाकलेलं आहे आपण. बारीक करताना त्याला चांगलं असं पाणी सुटतं बघा मिठामुळं. आणि एक्स्ट्रा पाणी टाकायची काही गरज नाही. पीठ बसेल तेवढं आता आपल्याला टाकावं लागेल. पोळी वळवता येईल, म्हणजे करता येईल अशी. आणि तळून छान होती मोहरी. आता हे पीठ टाकून घ्यायचं आणि हे जेवढं बसेल तेवढं मळून घ्यायचं. इकडे आदण ठेवले वडीसाठी. तिकडे वरण टाकले डाळ शिजायला. पीठ खायला आता लागत नाही, त्याच्या वड्या येतील आपल्याला इथे. पाणी तर अजिबात लागलं नाही. वड्या करून घेऊ. कोणी प्लेन मध्ये करतं ताटलीमध्ये थापून, पण आपण आपलं अशी गोल मध्ये वड्या करून घेऊ. आता ह्याला पोहा पूर्ण करून ठेवल्यात. ह्याला आता 20-25 मिनिटे उकडून घ्यायचे. नंतर मग गार झाल्यानंतर कट करून तळायचे. आता वड्या उकडल्या, गार केल्या, कट केल्या आणि आता तळायला घेतल्या. बघा अशा तळतील. बघा अशा झालं मस्तपैकी. चांगला बघा खडखड आवाज येतोय का नाही? चांगला कडक झाल्यात मस्त. आता ही मंद आचेवर तळून घेतली. छान अशा मस्त उकडल्यात, थंड केल्या चांगल्या गार. नंतर ते कट करून तळते. चांगलं मंद आचेवर असं तळून घेतलं ना मस्त होतात. बघा किती छान झालं बघा.
असं खडखड वाजतात. एक तुम्हाला दाखवते हे तोडून. मस्त असं छान मस्त दिसतात आणि छान कडक झालं. आता मी घेते तळून सगळं. कशा वाटतात, कशा केल्या ते सांगा मला, कशा वाटल्या.